मी 2 वाजेपर्यंत देतो. फक्त थोडं शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो सर. 30 वर्ष जुनी. 10 वाजले, 2-2.5 तासात पोचा. 2 वाजेपर्यंत काय येतो? वहिनी सांगितलेला विषय हा, उगाच तुम्ही वेळ नका काढू याच्यात. विषय तरी ऐकून घ्या माझा सर. तुम्ही विषय मी ऐकला, मला मनोज सर बोलले की सर 30 वर्ष ती राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युनियन आपल्याकडे आलेली. तुम्ही आता 2-12:30 पर्यंत पोचा राजगडला. सर 12:30ला ते लेबर कमिशनरकडे मीटिंग लागली आहे सर त्याच विषयाची. मग ती आज कॅन्सल करा, पुढची तारीख नाही करता येत सर तसं. लेबर कमिशनरकडे मीटिंग कॅन्सल आता मला घरनं सांगितलंय हा विषय, आता पुढची तारीख घ्या आणि आता राजगडला पोचा तुम्ही. सर मी पहिली मीटिंग करेन, नंतर तुमच्याकडे राजगडला पोहोचेन सर. कारण ती मग राजीनामा घेऊन जा. तुम्हाला एक सांगितलेलं कळत. ठीक आहे सर, राजीनामा पाठवून देतो सर. घेऊन द्या राजीनामा घ्या सर. राजगडमध्ये मी कामगारांची साईड घेतली म्हणून अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला. हे ठाकरे आहेत की गुंड आहेत? अरे अमित ठाकरे म्हणजे दलाल आहे. हा राज ठाकरे म्हणजे दलाल आहे. राज ठाकरेंनी हा दलालीचा पक्ष उघडलाय. त्याचा पोरगा दलाली गोळा करतो बसून, त्याचा खंडणीखोर झाला. माझा जीव जरी गेला तर ह्याला जबाबदार राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा अमित ठाकरे असेल. अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला असून माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास राज ठाकरे आणि अमित ठाकरे जबाबदार असतील, असा गंभीर आरोप मनसे नेते आणि माथाडी कामगारांचे नेते महेश जाधव यांनी केला आहे. मंगळवारी नवी मुंबईत माथाडी कामगार आणि मनसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला. दरम्यान महेश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करून राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. महेश जाधव असं म्हणाले की राजगडमध्ये मी कामगारांची बाजू घेतल्यानं अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला. अमित ठाकरेंना हे शोभत नाही. अमित ठाकरे आणि राज ठाकरे हे दलाल आहेत. त्यांनी दलालीचा पक्ष उघडला असून ते दलाली गोळा करण्याचं काम करतात. माझा जीव गेला तर राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे जबाबदार असेल. प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे गोळा करून कामगारांना देशोधडीला लावायचं काम ते करत आहेत. माथाडी कामगारांची बाजू घेतल्यानं माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे. अमित ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर हल्ला करत जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. कसाबीसा जीव वाचून मी माथाडी कामगारांनी मला तिथून पळून आणलं. राज ठाकरे दाखवतात एक आणि करतात एक. त्यांच्या पक्षाबरोबर 20 वर्ष घालवले असून तो पक्ष फक्त आणि फक्त खंडणीखोर आहे, असा गंभीर आरोप महेश जाधव यांनी केला आहे. आणि यामुळं आता मनसेकडून नेमकं काय प्रत्युत्तर दिलं जातं किंवा काय कारवाई केली जाते हे देखील बघण्यासारखं असणार आहे. तत्पूर्वी महेश जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी देखील समोर आलेली आहे.